बघा नमस्कार मंडळी, आता आमच्या शाळेत धुणं चाललेल्या असते बघा. त्या अशा शेळ्या धुवा लागत आहे. शेळी पालन म्हणजे काय हे बघा नुसतं उठवून शेळ्या राखणं नाही, अशी व्यवस्था करावी लागते शेळ्यांची. तेव्हा शेळी पालन योग्य होतं. नुसतं उठवून शेळ्या म्हणल्यावर काहीच परवडत नाही. असं धुवून धावून काढा लागत मस्त. हा 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 असं धुवा लागत शेळ्या. शेळी हू करा लागली, शेळी हू करा लागली. समजीला सोड आणि सोड. मित्रांनो 15 दिवसात महिन्यात एकदा तरी शेळ्या धुवायला पाहिजे. कारण कसं आहे, आपल्याला जशी रोजची आंघोळ आवश्यक लागते तसं शेळ्याला पण एकदा धुवायला पाहिजे. बघा आमचा सोन्या कसा चमकला कुठून दाखवेन इकडं दाखवेन. सोन्याला आंघोळ घातली की होंडा लंगडी आपल्याला पिराळात राहील फक्त यायला. आता शेफ्रेश धुवून काढाच. एक दीड महिना झाला धुतलेलं नव्हते, ते का धुवून काढ आता. या इकडे शॅम्पू लावून धुवून काढ आता. चल आता पाठ का पण या गंगे एक टाक राजू, एक टाक. परीला इकडे यायचं होतं. ए तोंडात नको रे, दगडा नाही कर. हे बघा शेळ्या कशा उन्हाला उभा राहिलेल्या आहे मित्रांनो. हे बघा पण एक ती शेळी लय मारते पुढच्या शेळीला. सगळ्याचा बॉस येते रती बाहेरच्या बाहेर लागली लावून घे गेट लावून घे. शॅम्पून धुवून काढणं चाललं मस्त. काय होतं शॅम्पून जर शेळ्या धुतल्या ना, गोचिड पिसवा वा जर असले तरी वा जागा निघून. त्याच्यामुळे महिन्यातून एकदा तरी शेळ्या धुवायला पाहिजे. हे बघा असं फेस झालेलं आहे मस्त. आता पाठ धुवून काढायची आपल्याला. राजू बघ किती आणून ठेव ना. चिल्लर पार्टी राहिली तर हान तिला देईल का बन चिल्लर पार्टी राहिली धुवायची. हो असं जीव लावा लागत आहे जनावरांना, काय सांगा. तवा पैसा आहे बोकडाचा, मात्र काय नाही. तू भरेला असला थोडा बस व्यापाराला निमित्तच लागतं. तेवढंच निमित्त पैसे द्यायला. संडास लागली मस्त झालं. पाठ आता दुसऱ्या नाही आपल्याकडे. पहिल्या एकदा वेली होती, तिचा बोकड विकला मित्रांनो 8,000 रुपयामध्ये. एक बोकड दिला होता तिनं पहिल्या झोप्यात सुरुवातीला. खोंड्या शेळीची पाठी आता दुसऱ्या नाही. 2 किल्ले 100% देणार द्याला. एक महिना बाकी दिला अजून एक महिनाभर समजा. अशी मशागत करावं लागते. कोणता व्यवसाय सोपा नाही मित्रांनो, कष्ट करावंच लागते. कष्टाशिवाय काही नाही. कष्ट मेहनत. 800 रुपये किलो झाला. 800 रुपये बोकड्याचं मटण. शेळी पालन काय पाहिल्यासारखं नाही राहिलं. आता छपरी शेळी पालन नाही, आता शेळी पालनाला मार्केट आहे. पहिलं म्हणते तर काय ते शेळ्या सांभाळतो पोरग धनगर नाही कोणी असं काय ते शेळ्या सांभाळतं. आता काही लोक म्हणते मराठ्याला रुजूच नाही शेळी पालन. आपल्या लोकांचा धंदाच नाही मराठ्याचा. धंदा मराठ्याला कोणताच नाही. मराठ्याला फक्त हिंडायला पाहिजे. हिंडायला 10 रुपयाला. मराठ्यात काम करायचा व्यवसायच नाही. मराठ्याला असं करून मुंडीवर घातलं लोकांना. हे जमत नाही ते जमत नाही. पाटील म्हणून पाठी गेली उडून लच राहिलं नुसतं. त्यामुळे मित्रांनो शेळी पालन व्यवसाय हा हलका नाही राहिला आता पहिल्यासारखा. आता शेळी पालकालाच कोणी पण मुलगी देणार आहे. तुम पुढं थांबत असत. आमच्या मुलाला तोपर्यंत
मुलगी पाहायचं काम नाही पडणार, इतक्या शेळ्या करणार आहे आम्ही. ओढून तसं ओढून आली पुरे भेटत नाही मग शेतकऱ्याच्या मुलाला. तर राजाचं वाडगं भरलं पाहिजे फुल. वाडगं भारतपर्यंत होय व? झाली पाहिजे 100. आपल्या किसना केला पुरीच भरती पुण्याच्या. गेला का? हा, ती ट्रेनिंगला गेला. फायनलला गेला असेल. नाही कॉंग्रॅच्युलेशन आलं पुणे. पप्पा फायनलला गेला असेल. पुण्याला जर तू म्हणजे गेला ना, चौकी चालू आहे बोले. चालू. हे बघा मित्रांनो, शेळी पालन 1000 रुपये मटण होतं. 1000 रुपये 1 वर्ष थांबा अजून 1000 रुपये किलो बोकडाचं मटण जाते. मग 5 शेळ्याला कसा भाव येतो. शेळ्यासारखा भावच राहत नाही. बोकडाच्या मटणाला भाव 1000 रुपये म्हणलं. तुमच्या कोणत्या शेतीच्या मालाला भाव आहे एवढा द्या सोडून. हा बोकडे एखादा पाट्या पाठी लाल पाटी. त्याच्यामुळं शेळ्या वाढायच्या मित्रांनो. आता काही नाही, लाद धरू नका. लाद धरली तर उपाशी मारा लागेल. त्याच्यापेक्षा काहीतरी व्यवसाय करा. शेळी पालन, कोंबडी पालन, काही का होईना. हे बघा ही शेळी किती छान निघलेली. शॅम्पूच्या पुड्या घातलेल्या येईल आता. हे बघा उन्हाळ्यात गेल्यात किती काळी जर दिसू राहील. बनवली बरोबर दिसत नाही. छान आहे. लाद धरायची नाही कधीच व्यवसाय मध्ये. लाद धरली की उपाशीच मारायचं काम. आता कलियुग आहे. कलियुगामध्ये जो धंदा करेन, व्यवसाय करेन, त्याचाच फायदा आहे. लाद धरण्याचा काय फायदा नाही. हे बघा पाठी. हो हो पाठ तर लय चेत्री रे भाऊ. थांब 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 थांब. पटाक पटाक. तिथे चिकूल झाला आता. हा? चिकूल झाला ते बदला ना तिथं. जागा बदला ना. काय नव्हतं काय नाही. मित्रांनो हे पाठी आता घरचे आहे, आपण घरी ठेवणार आहे यांना. हिची आई विकली आणि आता 2 पाठी 2 बहिणी आहे. चांगला शॅम्पू घाला हो. तिला पिवळी जरी झाली डवळी. काय हे लस माती नाही ना, घाण होतात शेळ्या. जरा धुवून काढले की फ्रेश होऊन जाते. मित्रांनो कोंबडी पालन करा, शेळी पालन करा, काहीतरी व्यवसाय करा. त्याच्याशिवाय पोट भरणार नाही बरं शेतीच्या जीवावर. शेतीचा विचार करा तुम्ही. शेतीला जेवढं शेतकऱ्याकडे माल नाही राहत तेवढं शेतीच्या मालाला भाव असतो. पण ह्यो माल असा आहे, याला कधी एनी टाईम भाव आहे. ह्या मालाचा भाव कमी होत नाही, कमी वाढत चाललाय. 4-6 महिने 100 रुपये वाढतो. विचार करा तुम्ही. एक पुडी घालायची असते एक एकीला. टाक तो हे पुढे नाही सोडी. इकडे 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 टाक 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 इकडं. टाक इकडं. त्याच्यामुळं पुढे सोडू का पप्पा? शेतीचं काय खरं राहिलं आता. एकला राजू ती पांढरी आहे ती. आता मोदी दादाची साहेबांना चांगली. केलाय. मोदी साहेबांना अमेरिकेसोबत केला आता व्यवहार सुरू. तर शेतकऱ्याचा पण नंबर नाही येणार नाही. त्याच्यामुळं धंदा करा, धंदेशिवाय पर्याय नाही. जोड धंदा शेतीला. कोंबडी पालन करा. कोंबडी पालन बी आज 15-20 रुपयाला अंड आहे कोंबडीचं. लाज धरू नका. लाज धरलं की उपाशी मारा लागणार आहे आपलं. त्याच्यामुळे लाजाचा विषय सोडून द्या. पाटील गिटील सगळं सोडून द्या. पाटील मीच आहे. पण पाटील म्हणूनच आपण मागं राहिलो नाही, लक्षात घ्या. नोकऱ्या बिकऱ्या केल्यापेक्षा स्वतःचा जोड धंदा करा शेतीमध्ये. 100% यश आहे त्याच्यामध्ये. भले तुमचा आज व्यवस्था तुम्ही एका शेळीपासून सुरू करा. एका शेळीपासून तुमच्या 5 वर्षामध्ये तुमच्याकडे 100 शेळ्या असतात. एका शेळीपासून आज सुरू करा तुम्ही. लगेच 10-20 शेळ्या घेऊ नका. एका शेळीपासून सुरू करा. 100% त्याच्यामध्ये तुम्हाला यश भेटणार आणि 100% वाढ होणार त्याच्यामध्ये. आयुष चिक शॅम्पू कसं काय होत नाही. अरे सोडू सोडू धुवा लागेल ना. नाही रे पण टाका लागेल एक मग. पण टाकलं ना. पैसे शेळी तुलाच खा. लाजला तर उपाशी राहायला समजून घ्या आता. पहिल्यासारखं राहिलं नाही मित्रांनो आता. बस आणा इकडे घ्या. असं लाज धरून धरूच आपलं सगळं आयुष्य गेलं मित्रांनो. अरे लाज सोडा आता. धंद्यात मांडणार काय.
काही नाही हो, कोणी कोणाला साथ देत नाही 1 रुपयाची. तुम्ही व्यवसाय केला तर तुमचं चांगलं आहे, नाही तर मग शेतीच्या भरशावर काही नाही. जाते 4,000 रुपये सोयाबीन तुमची, 3,500-4,000 रुपये क्विंटल. कापूस जातो 7,000 रुपये, जेव्हा तुमच्याकडे नसलं त्यावेळेस जातो 8,000 रुपये. त्याच्यामुळं अशा व्यवसायाला मरण नाही. काही हाणवत नाही. धर धर धर. अहो त्याची बहीण दारा. हा हा त्या बहिणी ना. किती मिनिटं झालं? 10. चल 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 चल. हा हे बघा मित्रांनो, ही एक पाठी आता बहुतेक की गाभण पाठ असणार आहे. त्या धावल्या पाठीची बहीण आहे, गाभण असणार आहे बहुतेक. पुढे घे. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, फक्त धंद्याकडे व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आपण. तुला थांब थोडं, तेवढी धुतल्यावर. कांदा लिंबू. चालली होय. स्टॉप कर ना. बंद व्हिडिओ काढायचा. पण दे. दिसतोय आता मी काढतो. त्याला बरं वाटलं असं ना, उन्हात आंघोळी घातल्या गाबणी पण ती पाठ. बस. वेगळे इधर इधर. पाय भरते ते आले आता. आणि इकडे कसं बोल. पाय भरणार आहे. सोने का शिकतला शॅम्पूच पुढे टाकवर भोयाचा वर धराय का? केस होत नाही तसा म्हणून. हो पप्पा. पुढे धराय. शॅम्पू शॅम्पू टाक. ते बकेट इकडे आण. तिथं आण बकेट राजा. हा. कर ना कट. 15 मिनिटात. इकडे आण राजा, तू इकडे आण ना. हा. नंतर येस. अरे रे रे पळू नको बाळा. अरे रे 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 रे. हे बघा 2 महिन्याचा बोकड. 2 महिन्याचा असं नाही आहे ना. नाही ना, 3 महिने होते ना आता आमुष्याला. आज 3 महिने. थांब. अरे वा. तसंच पाठीनं मुंडकं घातलं बाहेर निघली. काय मार्कन जाऊ. हा दोन्ही कानाला धर राजू, कानाला धर दोन्ही. कानाला नाही धरत ते. वाकडं ते बेकार आहे हो. लागली का? बंद कर ना. 15. कोण नाही पाहत. मधलं लाल दाबू का? म्हणजे तो चालू केलं का बंदच होतं. आता बंद झाला आता. लाल दाबू का राजू?